पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत। आज आपण या ठिकाणी 209 छत्रपती शिवाजी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माननीय मनीजी सुरेंद्र आनंदचं मनोगत जाणून घेण्याकरता, त्यांचे विजन म्हणजे या इलेक्शनमध्ये त्यांचं विजन नेमकं काय आहे हे जाणून घेण्याकरता आपण त्यांच्याशी बात। कारण जेव्हा तुम्ही फॉर्म भरल्यापासून तुम्ही जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत बऱ्याच चर्चा उलट्या सुलट्या चालू होत्या, परंतु तुम्ही एक प्रकारची त्यांना शह दिला की मी आहे, शेवटपर्यंत आहे आणि मी मनीष आनंद आहे असा जो उल्लेख केला गेला, त्या उल्लेखामुळे लोकांच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला होता तो या ठिकाणी मोडला गेला आणि तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहिलात। त्याबद्दल लोकांकडून तुमचं अभिनंदन होते आणि खरंच आणि अभिनंदन होण्यास तुम्ही पात्र आहात। तर नेमकं असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला वाटलं की आपण हे निवडणूक लढलीच पाहिजे? 2019 किंवा त्याच्या अगोदरपासून मी पक्षाच्या प्रवाहात 2004 पासून काम करत आलेलो, सतत लोकांचे काम करत असताना पद असावं लागतं हे एक त्याच्यातला भाग आहे, पण तसेही काम करत असताना लोकांची जे माझी नाळ जुडली गेली त्याच्यामुळे मी 2008च्या इलेक्शनमध्ये लोकांनी मला 97.5% मतदान करून निवडून दिलं। माझ्या समोरचे 3 कॅन्डिडेट होते, बरोबर, त्यांना 2.5% मतदान होतं। अगदी बरोबर। मग ती जे त्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याला पूर्णतः पात्र पडलो आणि 2015ला मला आणि माझ्या मिसेसला दोघांना निवडून दिलं, बरोबर। तर हे आमच्या कामाची पावती खडकीकरांनी त्यावेळेस दिली। खडकी असा एक मध्यवर्ती भाग पडतो जिथं काम करत असताना बोपोडी असेल, औंध असेल, पाटील इस्टेट असेल, मुला रोड असेल, वाकडेवाडी असेल, ह्या सगळ्या भागातले लोकांचा बसणं उठणं, त्यांची कामं, त्यांच्याबरोबरचे संबंध वाढत गेले आणि मी काम करत गेलो। तिथनं हे झालं की बाबा आता पुढची स्टेप म्हणजे आमदारकी आपण लढवली पाहिजे। तर 2019ला पक्षाकडे मागणी केली, 2019ला पक्षाने तिकीट नाही दिलं। त्यावेळेस थोडीशी नाराजगी होती, पण आपण सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन 2019ला ज्या माणसाला तिकीट दिलं पक्षाने त्याचं काम केलं, त्या अवघ्या 5100 काय मतांनी पडलेत, बरोबर। भाजपची त्यावेळेस ही अपेक्षा खूप होती की 30,000 पडतील, अच्छा, पण आमचे कार्यकर्ते, माझी जी टीम किंवा मी ज्या लोकांचं काम केलंय त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन ते एकदम कमी मार्जिनवरती ते त्यांची लीड आणून सोडली। 2024ला मी तिकीट मागितली। 2024ला अजूनपर्यंत मला कुठलीही क्लॅरिफिकेशन किंवा कुठल्या क्रायटेरियामध्ये माझी तिकीट डावलण्यात आलेली आहे, मला कुठल्याच नेत्यांनी त्याच्यावरती प्रॉपर जस्टिफिकेशन दिलेला नाही। माझे कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आपण एवढे वर्ष काम करतोय, आपण लोकांसाठी दिवस रात्र अहोरात्र झटतोय, बरोबर, लोकांचा, मतदातांचा सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण ही स्टेप आज उचलली पाहिजे। आम्ही तुमच्या मागे पूर्णपणे पूर्ण वेळ तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, जसं तुम्ही आमच्यासाठी एवढे वर्ष काम करताय, आज आमची वेळ आहे, आम्ही तुमच्यासाठी काम करणार। म्हणून त्यांनी आणि त्यांच्या जोरावर किंवा त्यांच्या जिद्दीमुळे हे फॉर्म मी भरायला त्यांनी मला भाग पाडले। खडकीकरांच्या यशामध्ये जे काय आता डेव्हलपमेंट झालेले आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या कुटुंबाचं तर म्हणजे, कारण तुम्ही दोघं जण आहात म्हणून मी कुटुंबाचा उल्लेख करतोय, कारण तुमच्या दोघांच्या त्याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे। परंतु आता हा शिवाजीनगर थोडासा तसा मोठा आहे, तर त्याच्याकरता काही तुम्ही मनामध्ये तुमच्या काही रचना तुम्ही केल्या आहेत का? काय करावंसं वाटते नेमकं तुम्हाला? आज काय वाटतं की काय केलं पाहिजे? खडकीमध्ये आपण जेव्हा काम करत होतो, मी उपाध्यक्ष 6 वर्ष होतो, 2008 ते 2014, त्याच्यानंतर 2015 ते 2021 मी नगरसेवक होतो, सदस्य म्हणून तिथं काम केलंय। त्यावेळेसची आमची टीम होती, सगळे सदस्य होते, सगळ्यांचा एजेंडा आमचा ठरलं होतं की खडकीकरांची चांगल्या सुविधा कशा आपल्याला देता येतील, अगदी बरोबर, आणि त्याच्यामध्ये पण भरपूर थोडाफार आमचे मतभेद असायचे, पण खडकीकरांसाठी काय चांगलं करता येईल ते आम्ही तिथं करायचा प्रयत्न केला। हे नाही म्हणत की आम्ही 100% यशस्वी झालो, कारण बरेचसे प्रॉब्लेम तिथं अजून आहेत ते सॉल्व्ह करायचे। अच्छा, कारण शासनाचे जे रूल्स आहेत, कॅन्टोन्मेंटचे रूल्स आणि कॉर्पोरेशनचे रूल्स किंवा महाराष्ट्र शासनाचे रूल्स सगळ्यांमध्ये खूप तफावत आहे, काम करायची खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत कॅन्टोन्मेंटमध्ये, तरीही त्या परिस्थितीत आपण काम करून दाखवले लोकांना। तर त्याची जो एक कॉन्फिडन्स आहे की ह्या परिस्थितीमध्ये किंवा एवढ्या रिस्ट्रिक्शनमध्ये आपण लोकांसाठी एवढा चांगला काम
करू शकतो. तुम्हाला असं वाटतं का खडकीचं पॅटर्न जर का ह्या म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जर वापरला गेला तो यशस्वी होईल? 100% लोकांना बघा, लोकांना तुम्ही सुख सुविधा दिल्या म्हणजे तुमचा एज्युकेशनचा भाग असेल, हेल्थचा भाग असेल, स्पोर्ट्सचा भाग असेल, एन्व्हायरमेंटची गोष्टी असतील, गार्डन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागतात. त्याच्यावरती आम्ही तिथं काम केलं. तेच काम जर आम्ही इथं केलं तर नक्की लोकांना तेच आवडतं. लोकांना हे आवडत नाही की सकाळी मला फोन करून पाण्याचा टँकर मागवावा लागेल. अगदी बरोबर. ड्रेनेज लाईन तुंबलेले आहेत, मला फोन करून ड्रेनेज लाईन क्लिअर करावे हे मागावं लागतं. हे लोकांना अजिबात आवडत नाही. बरोबर. लोक सकाळी वॉकिंगला जातात. वेताळ टेकडी असू दे, हनुमान टेकडी असू दे, कॅनल रोड असू दे, युनिव्हर्सिटी असू दे, बोटॅनिकल गार्डन असू दे, किंवा खडकीचा आमच्या ॲम्युनिशन फॅक्टरीच्या एरियाचा तो भाग असू दे, किंवा बंगलो एरिया असू दे, तर लोकांना हे कधीच आवडणार नाही की तिथं जास्त ट्रॅफिक असावा, आमच्या वॉकिंगवरती काय परिणाम व्हावा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्याकडचे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्याच्यावरती आपण जर योग्य मार्ग काढला किंवा योग्य दिशेने याला घेऊन गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती जर प्रॉपरली वर्किंग केलं तर 100% लोकांना आवडणार आणि ते लोक एक्सेप्ट करतील. आता अजून निवडणूक 20 तारखेला निवडणूक आहे, परंतु लोकांची एक उत्स्फूर्त भावना आहे, असं जाणवते की त्यांना असं वाटतं की हे आमदार आहेतच ऑलरेडी, हे काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे. तर त्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकता. जसं उदाहरणार्थ घेतलं तर सामाजिक प्रश्न घेतला तर प्रमुख सामाजिक समस्या आपल्या शिवाजीनगर भागामध्ये कोणत्या आहेत? की रोज दैनंदिन याच्यामध्ये जे चालणारा सर्वात मोठा प्रश्न आहे ट्रॅफिकचा. अगदी बरोबर. म्हणजे सगळीकडे तुम्ही जावा, आंबेडकर चौक पासून बॉम्बे पुणे हायवे पासून गणेश किरण रोड पासून तर आपला आंबेडकर मार्ग, ज्याला लोकांना थोडीशी एलर्जी आंबेडकर मार्ग सांगताना एल्फिस्टन रोड सांगतात. अगदी बरोबर. पण तो आंबेडकर मार्ग असे ह्या सगळ्या रोडवरती जावा. हे आर्टरीज आहेत, हे सगळेच ब्लॉक असतात. मग पी कार्स मध्ये ती सोडवण्यासाठी तुमची काय भूमिका असेल? त्याच्यामध्ये बरेचसे माझ्याकडे प्लॅन्स आहेत. अच्छा. त्या लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचे की इथं जर फ्लायओव्हर्स केले, इतर जर अंडरपास केले, इतर सुविधा तयार केल्या बायपास त्याला करण्यासाठी तर 100% तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. काही ठिकाणी तर फक्त मधला डिवायडर टाकला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. एवढ्या छोट्या गोष्टी या लोकांकडनं जे आज सत्ता भोगत होते त्यांच्याकडनं झालेलं नाहीये. म्हणजे तिथले नगरसेवक असू द्या किंवा कॉर्पोरेटर असू द्या किंवा आमदार असू द्या, गेल्या 10 वर्षात काहीच झालेलं नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींवरतं एक तर एक छोटा एक्झाम्पल दिला. दुसरा तुम्हाला सांगतो की आज विद्येच्या माहेरघर म्हटलं जातं पुण्याला. अगदी बरोबर. त्याच्यामधले सर्वात जास्त कॉलेजेस कुठल्या मतदारसंघात आहेत? अगदी बरोबर. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ. अगदी बरोबर. तर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात हॉस्टेलची, ई लायब्ररीची किंवा मुलांसाठी कुठली सुविधा अवेलेबल करून दिली आहे यांनी? अगदी बरोबर. अशी कुठलीच सुविधा याच्यावरती वर्किंग कुणीच आतापर्यंत केलेलं नाहीये. अच्छा. म्हणजे तुम्ही बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्ही विजनरी प्रॉब्लेम्स, तुमच्याकडे विजनरी काय आहे का शिवाजीनगरसाठी? नाही. एन्व्हायरमेंटल, आज सर्वात जास्त आपल्याकडे 8 मतदारसंघ आहेत पुण्यात, ज्याच्यापैकी 6 पुणे लोकसभामध्ये येतात. 8 टोटल मतदारसंघ आहेत. त्याच्यामधलं सर्वात ग्रीन मतदारसंघ कुठला आहे? माझा पब्लिकला प्रश्न आहे. अगदी बरोबर. नाही, बरोबर आहे. वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, पुणे युनिव्हर्सिटी, बॉटॅनिकल गार्डन, ॲग्रिकल्चर कॉलेज, डेक्कन कॉलेज, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, एवढा सगळा ग्रीन पॅच कुठल्या मतदारसंघात आहे का? तर हे जे ग्रीन पॅच आहे त्याला प्रिझर्व करण्यासाठी काय प्लॅनिंग आहे का? नाही. मला रस्ते टाकायचे, मला हे करायचे, म्हणजे अनप्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे चालवलेलं आहे, ज्याच्यामुळे आज पुणेकर त्रस्त झालेले आहेत. आणि अक्षरशः त्रस्त हा शब्द आहे. पुणेचा अनप्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे चाललं आहे त्याच्यामुळे पुणेकर अक्षरशः त्रस्त आहेत. रस्त्यावरनं, घरातनं बाहेर पडताना, ऑफिसला जाताना त्रास, अगदी बरोबर, घरी आलो की पाण्याचा त्रास, ड्रेनेजच्या प्रॉब्लेमचा त्रास, कुठलीच सुविधा प्रॉपरली दिलेली नाही. हे झालं सामाजिक दुर्बल घटकासाठी आपले काय, म्हणजे तुमचा काय मानस आहे की सामाजिक घटक अजूनही दुर्बलच राहिलेले आहे, त्यांच्याकरता काय तुमच्याकडे योजना आहेत? माझं कसं मत आहे की आमचा आज खडकी कॅन्टोन्मेंटचाच एक्झाम्पल देतो. परत तुम्ही म्हणणार की खडकी कॅन्टोन्मेंट का, तर मी तिथं आज काम केलंय. अगदी बरोबर. तो माझा जो पायलट प्रोजेक्ट किंवा तिथं काम केलेला तो माझ्या हातातला सगळं गोष्टी माझ्या हातातून घडलेल्या आहेत.
तिथं आमचं सगळं काम इंग्रजीमध्ये चालतो. अच्छा, बरोबर. खडकी कॅन्टोन्मेंटचं सगळं दैनंदिन दिवसाचं काम सगळं इंग्रजीमध्ये चालतो. आमच्याकडे उर्दू मीडियम, मराठी मीडियम शाळा होते, इंग्लिश मीडियम शाळा नव्हती. तर आज इंग्लिश मीडियम शाळा तिथं चालू करून आज तिथल्या लोकांना ती सुविधा प्राप्त करून दिली. आज त्याच्याकडेच येतोय. नाही, ऐका ना, माझं पूर्ण होऊ द्या. 1400 मुलं आपण आज तिथं शिकतायत. 100% रिझल्ट आहे 10वीचा. किंवा माझ्या एकट्याने नाही केले, पण मी उपाध्यक्ष असताना तो एक फेदर आहे माझ्या कॅपमध्ये की ते मी असताना आम्ही ते चालू केलं. आणि आज तो एक लहान बाळ होता, आज तो एवढा मोठा वृक्ष झालाय की त्याला आपण बरोबर एवढा त्याचा बेनिफिट घेत आहेत. वोकेशनल कोर्सेस असतील, इतर ट्रेनिंग कॅम्प्स असतील, महिलांना आपल्या पायावरती उभा करण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. जसं सिलाई मशीन असेल किंवा इतर ट्रेनिंग बॅचेस असतील, कुकिंग कोर्सेस असतील, त्यांना ट्रेनिंग देणं. म्हणजे हे जे सामाजिक तुम्ही म्हणताय दुर्बल घटक आहेत, त्यांच्यामधनं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हे काम मी करत आलोय सतत. आणि ह्याच्यामधलाच माझा एक प्लॅन असा आहे की आपल्याला एक वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आज शिवाजीनगरमध्ये, ह्याची प्लॅनिंग अजून कुणीच केली नाही. अगदी बरोबर. की ते महिलांसाठी असेल, यूथसाठी असेल. आणि आजचा जो यूथ आज मेन स्ट्रीम सोडून किंवा जे दैनंदिन कामं करायचे, एज्युकेशन साईड म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, त्याच्यातनं बाहेर पडतोय आणि नशा, मारामारी, गुंडगिरी ह्याच्याकडे जातोय, जास्त वळला जातोय. त्याच्यासाठी पण माझ्याकडे हे त्याच्या उपयोजना आहे की बाबा आपल्याला एक चांगला स्टेडियम, म्हणजे ते त्याच्याशी रिलेटेड आहे कम्प्लिटली असं नाही म्हणत, पण जे 20-25% त्याच्यातला फरक आपण जर समाजात आणू शकलो तर 100% त्याचा फरक पडेल. एक इंटरनॅशनल स्टँडर्डचा स्टेडियम मुलांसाठी जर अवेलेबल करून दिलं तर यूथ आज आम्हाला आमच्या शाळेचे दिवस आठवतात. शाळा आमची 7:25ला सुरू व्हायची, दुपारचा ब्रेक असायचा, संध्याकाळी आम्ही 3:25ला घरी आलो की 3:25 पासून खेळायला जायचो. अगदी बरोबर. खेळ संपायचं 6:30-7 वाजता अंधार व्हायचे. आले, होमवर्क केलं की आम्ही झोपून जायचो. आम्हाला कधी कधी तर टीव्ही काय हे पण आठवत नव्हतं, अशी परिस्थिती होती. का? कारण खेळावर तेवढा जोर होता. आजच्या तारखेला खेळ हा लोकांच्या जीवनातनं बाहेर पडलाय. एक खेळ आहे क्रिकेट, दुसरा कुठल्याच खेळामध्ये लोक इंटरेस्ट घेत नाही. तर ते जर प्रोव्हिजन आपण लोकांना प्रोव्हाइड करून दिलं आजच्या युथला, एक इंटरनॅशनल स्टँडर्डचा स्टेडियम, तर ते खेळाकडे जर त्यांचा हा अटेन्शन वळवलं तर 100% नशा, मोबाईलचा नाद म्हणा किंवा टीव्ही का इतर गोष्टी ज्याच्यामध्ये आज युथ इंटरेस्टेड झालाय, गुंडगिरी, मारामारी, त्याचा एक वेगळाच त्यांच्याकडे आवड निर्माण झाली आहे. याच्यावरून असं पण एक जाणवतं की शाळेची स्थिती देखील अतिशय बरू नये. जसं तुम्ही आता तुम्हाला खडकीचंच उदाहरण द्यावं लागेल. मी तिथंच तुम्हाला सांगतो की खडकीमधनं आम्ही जे मराठी मीडियम शाळाची परिस्थिती थोडीशी बिकट आहे त्याच्यावरती आम्ही उपाययोजना करतोय. आणि आता आम्ही तिथं सदस्य नाही, पण सीओ मॅडमशी भेटून किंवा सीओ सरांशी भेटून आम्ही त्याच्यावरती उपाययोजना करतोय. तर त्याच्यामध्ये सुधार कसा आणायचा, तर बराचसा सुधार आणलाय, अजून कसा सुधार आणता येईल. आणि लोकांची कळ इंग्लिश मिडियम स्कूलकडे लागलेली आता सध्याच्या याला. तर इंग्लिश मिडियम स्कूल आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यामध्ये पूर्णतः फुल अँड वेटिंग लिस्ट आहे, अशी परिस्थिती आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनच्या आणि शिवाजीनगर मधल्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मधल्या मतदारसंघात कॉर्पोरेशनचे भरपूर शाळा आहेत, पण त्याची आजची परिस्थिती अशी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे पण आतल्या एम्युनिटीज नाहीयेत. तर मुलांचं अट्रॅक्शन तिथं त्या शाळेत नाहीये. त्याच्यासाठी मग तुमच्याकडे काय योजना? तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला जर इंग्लिश मिडियम करायचे, त्यांना प्रॉपर ई लर्निंग स्कूल करायचे किंवा त्याच्यामध्ये काय काय आपल्याला जसं स्मार्ट बोर्ड्स असतात, स्मार्ट पॅनल असतात, एज्युकेशनचा त्याचा स्तर थोडासा वाढवायचा आहे, टीचर्स वाढवायचे, दुसऱ्या काय गोष्टी करायच्यात, हे सगळ्या गोष्टी जर केल्या तर 100% जो प्रायव्हेट शाळाकडे आज लोक जात आहेत आणि एवढी फीस तिथं देता येत नाही. माझे जे मध्यमवर्गीय लोक शिवाजीनगरमध्ये राहतात आणि स्लम्सचे लोक राहतात किंवा इतर जे हाय क्लास सोसायटीमध्ये लोक, संमिश्र भाग आहे, हाय क्लास सोसायटीचे लोक आहेत, तसे ते जे अफोर्ड करू शकतात ते हे माझे मिडल क्लासचे लोक अफोर्ड करू शकत नाही. आणि एज्युकेशन हा राईट आहे, तर हे आपण जर व्यवस्थित मुलांपर्यंत पोचवलं आणि एक साध्या कॉर्पोरेशनच्या किंवा इतर माध्यमातून तिथं पोचवलं तर एक पायलट प्रोजेक्ट म्हणून एक चांगली शाळा इंग्लिश मीडियम मी उभारण्याचा माझा मानस आहे.
आणि जर लोकांनी निवडून दिलं तर एक इंटरनॅशनल स्टेडियम, एक शाळा आणि अजून एक शोकांतिक आहे. तुमचा प्रश्न विचारण्याच्या अगोदरच मी सांगतो, हॉस्पिटल. येस, अगदी बरोबर. खेडेकर हॉस्पिटल, बरोबर, दळवी हॉस्पिटल, तुमचा वाकडेवाडीतला हॉस्पिटल, शेवाळे हॉस्पिटल, दीपबंगला चौकातला क्लिनिक, हे सगळे बंद पडलेत. आजच्या परिस्थिती अशी. बरोबर आहे. ते एकतर कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली, रिपेअरच्या नावाखाली म्हणा, किंवा इतर दुसऱ्या गोष्टी, तिथं डायलिसिस युनिट टाकून दिला किंवा. तर एमर्जन्सीमध्ये आज ह्या भागातला माझा जो मतदार आहे किंवा या भागातले राहणारे रहिवासी यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याकरता नेमकं काय करता येईल मग? ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची जे स्कीम्स खाली एखादा चांगला हॉस्पिटल, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यात आतले इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करायचे आणि डॉक्टर जर आपण घेतले किंवा त्यांना जॉब दिले तर एक जॉब निर्माण करण्याची संधी आहे. त्याच्यामध्ये नर्सेस येईल, स्टाफ येईल, आया येईल, वॉचमॅन येतील, इतर वॉर्ड बॉयज येतील, कॅन्टीन येईल, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. तर हा एक जॉब निर्माण करण्याचा पण हे. तसंच शाळा असेल, हॉस्पिटल असेल किंवा ग्राउंड असेल, याच्यामध्ये जॉब्स पण भेटतील, लोकांची सुविधा पण होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. आपल्या खडकी भाग आणि बोपुडी भाग आणि औंधरोड हा जो भाग आहे, या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये छोटे व्यावसायिक आहेत. त्या व्यावसायिकांच्या बाबतीत काय, म्हणजे काय धोरण तुमच्या मनामध्ये काय नेमकं? कारण का ते व्यावसायिक सध्या या मॉलच्या संस्कृतीमुळे पाठीमागं पडलेले आहेत, तर ते कोणाला आपल्या अडचणी सांगू शकत नाहीत. तर त्यांच्याकरता नेमकं तुम्हाला काय करावंसं वाटतं? नाही, त्यांचा जो बिझनेस आहे बघा, आज मॉल संस्कृतीमुळे छोटे व्यापाऱ्यांना त्रास होतोच आहे. पण जर तुम्ही मॉलचा रेट आणि ते व्यापाऱ्यांच्या दुकानाचा रेट बघितलं तर खूप तफावत आहे, खूप फरक आहे. मॉलमध्ये आता जसं तुम्ही किराणा मालच्या व्यापाऱ्यांचा घ्या, तर आज होलसेलर एवढे झालेत आणि डीमार्ट जे स्कीम्स देतो ते छोटे व्यापारी देऊ शकत नाही. पण ह्यांना ॲडव्हान्टेज काय आहे की दे आर इझिली एक्सेसेबल, ते जवळ आहेत, इझिली एक्सेसेबल. आता माझ्या आंबेडकर चौकामध्ये राहणारीची जी वस्ती आहे, कांबळे वस्ती असू द्या, पाटील पडाळ असू द्या किंवा इतर, मी एक एक्झाम्पल देतो. या भागातले लोकांना जर तुम्ही म्हटले की डीमार्ट वरनं जाऊन सामान आण, ते आणू शकतात का? नाही आणू शकत. ते जे आहेत ते ह्याच व्यापाऱ्याकडे जाणार. तर माझा असा एक त्या व्यापाऱ्यांबद्दलचा आहे की बाबा त्या व्यापाऱ्यांनी पण छोटे छोटे स्कीम काढावे. 5%, 10%, 2% वाले स्कीम्स बरेचसे निघतात. तर असे स्कीम काढून आपण पण अट्रॅक्शन, एक लोकांना अपडेट राहावं लागेल. अगदी बरोबर. कारण काय आहे की आज जग अपडेट होत चाललंय, स्कीम्सचा जमाना आहे, कायवर काय फ्री भेटतो त्याचा जमाना झालेला आहे. अगदी बरोबर. तर ते फ्री देताना तुमच्या पॉकेटमध्ये द्यायला नाही सांगतं, पण हा 2%, 5% ची स्कीम जे कंपनी फॉरवर्ड करते तसे काहीतरी स्कीम्स केले आणि ह्या व्यापाऱ्यांना जो टॅक्सेशनचा आणि याचा त्रास आहे त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटकडनं जे जे आपल्याला उपाययोजना करता येतील त्यांना त्याच्यात रिलीफ देण्यासाठी त्याच्यावर 100% आपण काम करू. हे झाले सगळे झाले, पण याच्यामध्ये आणखीन एक भाग जो मोडतो तो म्हणजे महिला वर्ग. त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेमकं काय भूमिका घ्यावी लागेल? कारण काय, याच्याकडे कोणी लक्ष दिलेलंच नाहीये. फक्त महिलांचा मतदानासाठी वापर करून घेतला जातो किंवा तुम्ही आता पाहता काही योजना आलेल्या आहेत, त्या योजना तर त्यांना म्हणजे अजूनही महिलांना म्हणजे स्वावलंबी बनवण्याच्या ऐवजी त्यांना परावलंबी बनवत आहेत. तर याच्याबद्दल तुमची काय भूमिका असेल? माझा जसं आता मी पहिलेच बोललो की आपल्याला एक महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर म्हणा किंवा एक काय म्हणतात वोकेशनल जसं कोर्सेस असतात, त्याच्यामध्ये त्यांना फक्त ट्रेनिंग न देणं, त्यांना ऑर्डर्स कसे मिळतील, कशा कंपनीजचा त्यांचा टायअप करता येईल, पेपर बॅग्स असतील, जूट बॅग्स असतील, स्टिचिंग असेल, शाळेचे जे कपडे तयार होतात, ह्या सगळ्या गोष्टी, हे एक पार्ट झाला. पुन्हा आज MIDC, भोसरी MIDC म्हणा, चाकण MIDC, नियरेस्ट हे MIDC आहेत, रांजणगाव आहे, इतर ज्या आजूबाजूचे MIDCs आहेत, ह्याच्यामधनं त्यांना पॅकेजिंगचा काम कसा मिळवता येईल. अगदी बरोबर. ठीक आहे, लोक घरी जाऊन काम करू शकतात, ते काही वर्ग आहे त्याच्यातला, पण त्यांना जर प्रॉपर सुविधा, आज एवढे सांस्कृतिक भवन आणि हे भवन आणि ते भवन बांधून ठेवलेले आहेत आणि त्या एरियातले योग्य उपयोग होत नाही, पण त्या एरियातले त्या नेत्यांनी त्याच्यावर ताबा मारून ठेवलाय आणि त्याचा तो उपयोग पब्लिकसाठी होत नाही. अगदी बरोबर. कारण तो पब्लिकचा पैसा आहे. त्या पब्लिकचा पैसा जर त्या पब्लिकसाठीच वापरला गेला नाही तर त्याचा काही उपयोग नाही, असा हा माझा पर्सनल मत आहे. मी कुणाबद्दल विशेष बोलत नाही की मी कुणाला एक पॉइंट आउट करत नाही. तर आपल्याला अशी एक जागा
जिथं त्यांना ट्रेनिंग देता येईल, जिथं त्यांना काम देता येईल आणि त्यांनी तिथं त्यांचा रोजगार स्वतःच उभा करायचा. आणि जसं आपले बचत गटाचे महिलांचा जसं भीमथडी जत्रा भरते किंवा इतर जे जत्रा भरतात, तर ते जत्रा तर भरतात वर्षातनं एकदा. असं कुठला एक त्यांना प्रोव्हिजन द्यायचं की वर्षभर ज्या ज्या महिलांचे ते प्रोडक्ट्स आहेत किंवा ते जे बनवतात घरोघरी आयटम, ते विकण्यापेक्षा ती एक जागा त्यांना उपलब्ध करून द्यायची की त्या जागेवरती 12 महिने तिथं एक्झिबिशन रागेल किंवा ते तिथं आपला माल विकू शकतात, असं डिस्प्ले करता येईल. असे बरेचसे माझ्याकडे आयडियाज आहेत. त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंट थ्रू की काय सुविधा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर 100% माझ्या शिवाजीनगर मतदार छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महिला यांना स्वबलावर उभं राहण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी जे जे उपाययोजना मला आणता येतील ते 100% आपण ग्रासरूट पर्यंत स्लममध्ये. आता आजची परिस्थिती अशी, आपण स्लमचा बोलतो, पण असे बरेचशा फ्लॅट होल्डर्स आहेत किंवा फ्लॅट्समध्ये राहतात, हस्बंड वारलेत, एकटी स्त्री आहे, मुलाला सांभाळायचंय, तिच्याकडनं ते फ्लॅट सुद्धा मेंटेन होत नाही, कारण ती जॉब करतीये, जॉब मधनं तेवढा पैसा, त्यांच्या हातात आर्ट असेल किंवा काही गोष्टी असतील, त्याला डिस्प्ले करण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही. आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न 100% करू. आणि जर लोकांनी निवडून दिला तर मी 100% सांगतोय की फक्त प्रयत्न नाही करू, ते मी उपलब्ध करून देणार. आता तुमचा आताच्या युवकांना मात्र किंवा ते बालवयातल्या अवस्थेनं त्यांना क्रीडांगणच कुठं उपलब्ध नाहीयेत किंवा त्यांच्यासाठी काय करता येईल का? आणि बोपोडीसारख्या परिसरामध्ये इतकी वर्ष झाले बोपोडी फक्त हे गावासारखंच वाटतंय, तर त्याचं शहरीकरण करण्याकरता तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे की जेणेकरून ते शहरीकरणामध्ये गणलं गेलं पाहिजे? कारण काय झालंय की आता जसं तुम्ही मगाशी म्हणाल की इस्पितळ तिथं नाही आहेत, ज्यावेळेस एखादा आजारी पडतो त्याला एक तर वायसीमला न्यावं लागतं किंवा ससूलला न्यावं लागतं, हे जाता येतात त्यांच्यामध्ये त्यांचा जीव निघून जातो. तर त्यांच्याकरता आणि ह्या मुलांच्यासाठी म्हणजे ही जी काही आपले स्पोर्ट्समन्स आहेत, कारण तुमचं नाव स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये फार अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं, तर त्यांच्याकरता तुमचं काय नवीन विजन असेल, त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? नाही, मला ते आता तुम्हाला पहिले पण बोललो की एक इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचा आपल्याला स्टेडियम उभा करायचं आणि ते स्टेडियम उभा करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त एक नावाला स्टेडियम तयार केला आणि त्याची आपल्याला फीसच परवडत नाही आणि आपली मुलं तिथं जाऊ शकत नाही, असा मला स्टेडियम करायचं नाही. मला इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचा स्टेडियम उभा करायचं आहे, ज्याच्यामध्ये जेवढे मॅक्झिमम डिसिप्लिन्स आपल्याला तिथं आणता आले ते डिसिप्लिन्स आणून आणि त्याच्यामध्ये कोचिंग फ्री ऑफ कॉस्ट ठेवायची. पण ते असं नाही की पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट, त्याच्यामध्ये काही मुलं असतील जे अफोर्ड करू शकतात, बरोबर, जे बाकीची मुलं आहेत जे अफोर्ड करू शकत नाही पण त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, तर त्याला कोचिंग फ्री. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्टेट गव्हर्नमेंटचा जो पैसा वाया चाललाय, ओके, बऱ्याचशा गोष्टींमध्ये, आता त्याच्यावरती मला एखादा कुठला पिन पॉइंट करून कंप्लेन नाही करायची, पण बऱ्याचशा अशा हे ज्याच्यामध्ये तो पैसा वेस्ट चाललाय, तर तो फ्लो इथं आणून रॉ टॅलेंट स्लम्स पासून इतर सोसायटीच्या भागापासून त्याला रॉ टॅलेंटला त्याच्यातला ते आपण हिरा तरासतो म्हणतो ना, तसा हिरा तराशून त्या हिऱ्याला लोकांसमोर आणायचे. तर ते करत असताना काय होईल की जसं मी पहिले पण बोललो की आमचा एक वेगळा काळ होता. आजच्या काळात मुलांना ग्राउंड अवेलेबल नाही, ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे खेळायला कुठे जायचं माहित नाही. अगदी बरोबर. त्यांच्याकडे ऑप्शन काय आहेत? टीव्ही, मोबाईल, रील्स मध्ये कोण असतो? हा भाई, तो भाई, हे त्या गोष्टी. म्हणजे त्यांचा लक्ष कुठे जातो की आपल्याला इझी मनी कसं भेटेल, अगदी बरोबर, आपल्याला कसं त्या भाईशी संपर्क करता येईल, आपल्याला भाई बनायचे, हे सगळं जे त्यांच्या मनात किंवा डोक्यात पेरलं गेलं, हे काढण्यासाठी स्पोर्ट्स हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यांना जर स्पोर्ट्समध्ये आपण इन्व्हॉल्व केलं तर ह्या सगळ्या गोष्टींकडनं त्यांचं लक्ष जाईल दुसरीकडे. आणि तसंच जर त्यांना प्रॉपर एज्युकेशनसाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर एज्युकेशनमध्ये ते पुढे जातील. दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला बोपोडीचा, बोपोडीमध्ये खूप स्कोप आहे काम करायचं, खूप स्कोप. म्हणजे एक पार्ट आहे, आता बरेचसे लोक SRAच्या फेवरमध्ये, बरेचसे लोक SRAच्या बाजूने नाही, त्यांचा मत त्यांच्याकडे. जर मला उद्या निवडून दिलं
तर ज्या ज्या लोकांना जी फॅसिलिटीज पाहिजे, मी काय त्यांच्या विरोधात जाऊन काम करणार नाही. अगदी बरोबर. ज्यांना SRA हवंय त्यांच्यासाठी आपण SRAचा प्रकल्प राबवू. ज्यांना SRA नकोय त्यांच्यासाठी त्यांना त्याच जागेवर कसे फॅसिलिटीज देता येईल अगदी बरोबर, ते पण डेव्हलपमेंट करता येईल. पण जर उद्या तुम्ही म्हटले की आज इथं रस्ता आहे छोटा, दोन्ही घर वाढत गेले, ते गल्ली छोटी झाली, अगदी त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, इतर कुठली सुविधा पुरवू शकत नाही आपण. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं तर आपल्याला बोपोडीचा जो तुम्ही म्हणताय की एक गावासारखंच राहिलाय, एकदम याचा भाग राहिलाय, तर त्याला शहरीकरणाचा लुक देण्यासाठी तर त्याच्यात बरेचसे माझ्याकडे अजून प्लॅन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही कमर्शियल ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये टाकता येईल किंवा इतर काही गोष्टी करता येईल, ज्याच्यामुळे बोपोडी तसा गावाचा हे राहणार नाही, त्याला लुक नाही येणार. पण ते पुढे आपण घेऊ शकतो. पॉलिटिक्स कीपिंग असाइड, मग त्याच्यामध्ये कुणाचा छुपा एजेंडा असेल किंवा पॉलिटिक्स आला तर होणार नाही. माझ्या बोपोडीचे वास्यांसाठी जे चांगली गोष्ट आहे त्याला आपल्याला इम्प्लिमेंट करताना जर एकत्र आलो आपण तर 100% आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि बोपोडीचा सुधार होईल, हे मला खात्री आहे. आज आपल्याला तुमच्या खेळाचं चिन्ह भेटलेले आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल मग सर्व मतदारसंघाला, कारण त्या मतदारांना आता तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचे, तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहात? नाही, खडकी म्हटल्यावर हॉकी, हॉकी म्हटल्यावर खडकी, हे असे दोन शब्द ते वेगळं होऊच शकत नाही. आणि देवाचा काय कृपा होती किंवा काय होतं की ते हॉकीच मला भेटले, हॉकी आणि बॉल. माझं एवढंच म्हणणं आहे की जसं बाबू निमल, जो फिलिप, धनराज पिल्ले, विक्रम पिल्ले, अजित लाकरा असे बरेचसे इंटरनॅशनल ऑलिम्पियन्स खडकीने दिलेले आहेत, तसंच हॉकी रिलेटेड मनीष आनंद आज खडकीवरनं छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची आवाज विधानसभेत उचलण्यासाठी उभा आहे. तर सर्व लोक मला मदत करतील. आणि जसं हॉकीनी गोल्ड मेडल ऑलिम्पिक्समध्ये दिला, गोल्ड कप इंडियाला आणून दिला आणि जगात आपलं नाव नेलं, तसंच हॉकीला जर तुम्ही साथ दिली, मनीष आनंदला साथ दिली, तर महाराष्ट्रात नाही तर भारतात आपण छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं नाव गाजू आणि इथं काम करून दाखवू की कसं आम्ही इथं सगळे मिळून काम करू शकतो. मनातील ज्या काही योजना आहेत त्यांनी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत, आणि हे मांडत असताना त्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे की माझं विजन जे असेल ते तळागाळातील लोकांना वर आणण्याचं, आणि त्यांच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोन, त्यांची आर्थिक बाजू कशी भक्कम होईल, त्यांच्यात सक्षमीकरण कसं होईल, अशा विविध विषयांवरती आज आपण यांनी चर्चा केलेली आहे.